सारिका साळुंखे, S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मराठी भाषा बोलता येणाऱ्यांनाच आता रिक्षा चालकांचा परवाना उपलब्ध करून देण्याच्या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निर्णयाचे सर्वत्र मराठी बांधवांनी स्वागत केलंय. तर रिक्षा चालकांनीही याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. गेली 18 वर्षे बंद असलेल्या नव्या रिक्षा परवान्यांची बंदी आता उठवली गेली आहे. तर नवे परवाने हे मिळवण्याकरिता मराठी बोलणे सक्तीचं करण्यात आल्याचा निर्णय सरकारने घेतलाय. वाढती प्रवाशांची संख्या आणि रिक्षांची मागणी लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 1 लाख परवाने देण्यात येणार आहेत. हे परवाने लॉटरी पद्धतीने दिले जाणार असून विशेष करून महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तव्य असणाऱ्या आणि मराठी भाषा बोलता येणाऱ्यांना हे परवाने दिले जाणार आहेत. त्यामुळे मराठी बेरोजगारांना यातून रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचं मुंबईतील रिक्षा चालकांकडून एकीकडे स्वागत होतंय तर दुसरीकडे जातीभेद केला जात असल्याची ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. या संदर्भातील काही रिक्षा चालकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया. परमिट असं आहे काय, परमिट ज्यांच्याकडे लायसन्स जुना आहे, बॅच जुना आहे, त्यांनाच परमिट भेटला पाहिजे. हा, आणि असं आता किती लोक तर जॉब पण करतात आणि त्याला पण परमिट दिलंय. किती आहे BST वाले, म्युन्सिपाल्टी वाले, किती लोक असे आहे की त्यांना परमिट भेटले आणि बेरोजगार महाराष्ट्र किती लोक आहे त्यांना परमिट भेटलंच नाही. परमिटसाठी तुम्ही नियम ठेवा ना. तुम्हाला माहिती आहे काय परमिट लायसन कोणाचा जुना आहे, बॅच कोणाचा जुना आहे, सर्वे करा तुम्ही. हा, तुम्ही सर्व करा. किती वर्षाचं लायसन आहे त्याला परमिट भेटलं पाहिजे. त्याचा हक्क आहे पहिला. आता किती लोक 10वी 12वी शिकले त्याला परमिट दिलंय आणि बेरोजगार जो अनपढ आहे त्याला तर परमिट भेटलाच नाही. तर असं तुम्ही निर्णय काढला, तुम्हाला तो योग्य वाटतोय? हा, निर्णय चांगला पण एवढं बघा काय लायसन बॅच कोणाचं जुनं आहे त्याला परमिट पहिला अगोदर दिलं पाहिजे. त्यांनी किती वर्ष त्यांनी सेवा केली आहे पब्लिकची, त्याला बघत नाही. फक्त ह्याला बघतात काय जॉब, शिक्षण 10वी पाहिजे 12वी पाहिजे आणि तो काय जॉब पण करतो आणि परमिट पण त्यालाच आहे आणि तो परमिट विकतोय, दुसऱ्यांना परमिट देतोय तो. असं तर ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी बघितलं पाहिजे आणि गरिबांवर लक्ष ठेवलं पाहिजे. बस 5 वर्षाकरता समोरच्याला जो परमिट देतो तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे, मग ते अनयोग्य आहे, ते योग्य नाही. ते मराठी माणसाला द्यावं. आणि जे करून मराठी माणसं आहे ते जो लायसन बॅच जुने शिपचे गाड्या चालवतात ते त्यांना दिलेले ते योग्य आहे. योगेश मावडे, S9 न्यूज, मुंबई. ठाणे महानगरपालिकेत क्लस्टर डेव्हलपमेंट असेसमेंट अहवालाबाबत आयुक्त आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादाचे स्पष्टीकरण आज विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी दिली. तसेच असंवेदनशील महापौरांबाबत आता यापुढे राज्य शासन आणि उच्च न्यायालयात जाण्याचं आश्वासनही दिलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या महासभेमध्ये काल क्लस्टर असेसमेंट अहवालाची प्रत विरोधकांना उपलब्ध न झाल्याने आयुक्त आणि विरोधक यांच्यामध्ये काही काळ वाद रंगला. या संदर्भातील स्पष्टीकरण देत असताना आयुक्तांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगत याचे स्पष्टीकरण विरोधकांना दिले. मात्र कालांतराने हे प्रकरण गंभीर होत अनेक प्रत्यारोप महासभेमध्ये केले गेले. या सगळ्या गदारोळामुळे काल झालेल्या प्रकरणातील विरोधकांनी आपली भूमिका आज स्पष्ट केली आहे. एवढेच नव्हे, जो रिपोर्ट सादर केला आहे तो सभागृहात न आणता महापौरांच्या संगनमताने शासनाकडे पाठवण्यात गेला. तर या सर्व प्रकरणाचा निषेध करण्याकरिता काल सर्व विरोधकांनी काळे कपडे परिधान केल्याची माहिती विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी दिली. तसेच अतिशय असंवेदनशील असे महापौर असल्याने सभागृहात नागरी प्रश्नांना वाव मिळत नाहीये. गेल्या 6 महिन्यांपासून असाच कारभार येथे सुरू असून याबाबत आयुक्तांशी पत्रव्यवहार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच याबाबत शासनाकडे आणि न्यायालयात जाण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. तसेच याबाबत लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास रस्त्यावर उतरून या महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा गोंधळ लोकांसमोर उघड करू असंही त्यांनी म्हटलंय. माझी त्यांच्याकडे एवढीच महापौरांच्याकडे मागणी एवढीच होती की, आणि ते वास्तविक प्रश्न त्यांच्याच नगरसेवकांनी अशोक वैद्यंनी उपस्थित केलेला होता त्या ठिकाणी, की कुठल्याही सदस्यांनी एखादा प्रश्न विचारला किंवा पत्र दिलं आणि त्याला चुकीचं उत्तर दिलं तर प्रशासनाकडून काय कारवाई. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी बसलेल्या आयुक्तांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं की प्रशासनाच्या वतीने त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली. आता या संदर्भात ज्या वेळेला मी प्रश्न विचारला की बाबा मी इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्टची प्रत मागितली होती, ती प्रत का देण्यात आली नाही, त्यावेळेला त्या आयुक्तांनी अशा प्रकारचं निवेदन केलं की त्या ठिकाणी न्यायप्रविष्ट असल्यामुळं ती प्रत देता आली नाही. वास्तविक पाहता न्यायप्रविष्ट जर असेल आणि प्रत देण्यासाठी न्यायप्रविष्ट हा कायदा असेल तर त्याचं उत्तर विधी सल्लागारांनी द्यावं, एवढीच माझं मागणं होतं. विधी सल्लागारांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे की बाबा न्यायप्रविष्ट असताना देता येईल की नाही देता. माझ्या माहितीप्रमाणे न्यायप्रविष्ट असताना
सभागृहात सुद्धा चर्चा करता येत नाही. आणि मग मागच्या महासभेमध्ये जवळजवळ 3 दिवस या क्लस्टरच्या बाबतीत BKB-मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर न्यायप्रविष्ट असताना 3 दिवस चर्चा कशी झाली हा सवाल माझा महापौरांना पुढचा होता. पण महापौर विधी सल्लागारांचा मी विचारलेल्या प्रश्नाला विधी सल्लागारांना समोरच आणत नाही. काल परवा सुद्धा स्मशानभूमीच्या प्रश्नावर विधी सल्लागारांनी उत्तर द्यावं असं मी म्हटल्यानंतर महापौरांनी विधी सल्लागारांना उठवलं नाही. म्हणजे त्यांचे महापौर म्हणून त्या ठिकाणी बसलेला माणूस असंवेदनाशील त्या ठिकाणी बसलेला आहे. त्यांना कुठल्याही प्रकारे सभागृहाचं काही सदस्यांच्या बाबतीत वेगळी धारणा आहे आणि सदस्यांना बोलू न देता विषय मंजूर करायची अशी पद्धत आहे. याचा महापौरांचा निषेध म्हणून काल सभागृहामध्ये आम्ही काळे कपडे घालून त्या ठिकाणी आलेलो. आम्हाला महापौरांच्या कामकाजाचा निषेध होता. आता किती लोकांना त्या संबंधी समजलं असेल संबंधितांना माहीत नाही आम्हाला, पण कालच्या सभागृहामध्ये आम्ही महापौरांच्या कामकाज पद्धतीचा निषेध म्हणून बसलो होतो. काल सुद्धा मी वारंवार विचारलं की विधी सल्लागारांनी उत्तर द्यावं याचं, तर ते महापौर जाणीवपूर्वक टाळत होते. म्हणून आम्ही मग जर सभागृहात चर्चाच करायची नाही विषयावर तर मग बसून काय करायचं म्हणून मंजूर म्हणून आम्ही उठलो. त्यांना जर काल आम्ही मंजूर म्हणून उठलो ते जर महापौरांना योग्य वाटत असेल तर ते संवेदनशील आहेत की असंवेदनशील आहे ते जाहीर होईल. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यातील ज्ञानसाधना विद्यानिकेतन शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी पत्रावळ्या आणि 2 यांपासून श्रींची मूर्ती साकारली आहे.
आपल्या सगळ्यांचे लाडके दैवत अर्थातच गणपती बाप्पा. या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. मंडप सजावट आणि विद्युत रोषणाई याने संपूर्ण शहर अगदी नटून गेलंय. पावसाने यावर्षी आपली निराशा केली आहे, पण बाप्पा सगळं काही ठीक करेल या भावनेने वातावरणात एक आगळा वेगळा उत्साह भरून गेलाय. ठाणे ज्ञानसाधना विद्यानिकेतनमधील शाळेतील मुख्याध्यापिका मंजुषा बल्लाळ यांच्या प्रेरणेने विद्यार्थी आणि शिक्षकांनी गणरायाची आगळी वेगळी अशी मूर्ती साकारली आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पानांच्या पत्रावळ्या आणि द्रोण यांपासून गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे. तर एकूण 1000 द्रोण आणि पत्रावळ्या यामध्ये वापरण्यात आल्यात. विद्यार्थ्यांचाही यामध्ये महत्वाचा असा सहभाग लाभलाय. शाळेतील कला शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवलाय. 10 दिवस बाप्पा येथे विराजमान राहणार असून अनेक शाळेतील मुलंही येथे हा गणपती पाहण्यासाठी आवर्जून येत आहेत. तर अशा प्रकारे आगळ्या वेगळ्या पद्धतीने ठाण्यातील ज्ञानसाधना विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांनी गणेशोत्सव साजरा केलाय. या संदर्भातील माहिती मुख्याध्यापिका मंजुषा बल्लाळ यांनी दिली आहे. नमस्कार, मी ज्ञानसाधना विद्यानिकेतनची मुख्याध्यापिका आहे सौ मंजुषा बल्लाळ. गणपती सगळ्यांचा आराध्य दैवत आहे आणि गणपतीची सगळीकडे तयारी सुरू झाली आहे. त्यावेळेला आम्ही विचार केला की शाळेत सुद्धा लहान मुलं येतात, त्यांना बघतील गणपती करण्याचा एक आनंद मिळावा. त्याप्रमाणे दरवर्षी जवळजवळ 4 वर्ष आम्ही गणपती वेगवेगळ्या प्रकारे तयार करतो. तर यावर्षी आम्ही विचार केला की पाऊस पण कमी झालेला आहे आणि पावसाच्या कमीमुळे निदान पत्रावळ्यांवर आणि द्रोण जो प्रसादासाठी आपण वापरतो ते घेऊन गणपती तयार करायचा, की जेणेकरून पाणी कमी आहे हे पण मुलांना सांगायचं आणि इको फ्रेंडली गणपती तयार केला ह्यावेळेला. हिरवं पण आहे रंग, तेही मुलांना आनंद देतो. आणि आमच्या 8 सरांनी आणि त्याच्याबरोबर त्यांच्या मुलांनी हे पत्रावळे साधारण 1001 लागले आणि द्रोण पण तसेच लागले 500-550, कारण त्याचं पोट वगैरे सगळं तयार करण्यासाठी आत खाली टोपलं ठेवलेलं आहे आणि त्या टोपल्यावर पत्रावळ्या अशा गुंडाळलेल्या आहेत. आणि काही ठिकाणी शिलाई पण केलेली आहे आणि खराट्याच्या काड्यांनी त्यांना बांधलेलं पण आहे आणि द्रोण असे चिकटवलेले आहेत फेविकॉलने. मुलांचा कसा रिस्पॉन्स लागला? आणि मुलांचा चांगला रिस्पॉन्स, सगळं चिकटवण्याचं काम सगळं मुलांनी केलेलं आहे. 6वी-7वीची मुलं होती, त्यांनी चिकटवण्याचं काम केलेलं आहे सरांबरोबर. किती दिवस हे बाप्पा इथे विराजमान असणार आहेत? आणि 10 दिवस आम्ही ठेवणार आहोत आणि त्यामुळे बाकीच्या शाळेतली मुलं पण येत आहेत, छोटी छोटी मुलं मुद्दाम बघून जात आहेत, नर्सरीची मुलं आणि त्यांना पण गंमत वाटते बघायला. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. श्री गणेशासाठी लागणारी आरासना आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्याकरिता बाजारपेठेमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी होतीये. तसेच गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठेमध्ये फुले खरेदी करण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून पावसामुळे यंदा फुलांच्या किमतीतही वाढ झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन पोहोचला असून सर्वत्र गणेशोत्सव तयारीची लगबग सुरू झाली आहे. यंदा गणेश भक्तांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास अधिक पसंती दिली आहे. तर फुलांची आरासना बाप्पांसाठी करणे हे पर्यावरणाला पूरक असे आहे. त्यानुसार बाजारपेठेमध्ये विविध प्रकारची फुलंही दाखल झाली आहेत. मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसांमुळे फुलांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाल्याने फुलांची बाजारपेठेमध्ये आवक घटली आहे. त्यामुळे किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली असून झेंडू, अस्टर, ऑर्किड यांसारख्या विविध प्रकारच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. किमतीत 20% वाढ झाली असून सजावटीकरिता हवी तशी फुलं मिळत नसल्याची खंतही नागरिकांनी व्यक्त केली आहे. काय सांगाल? फुलं घ्यायला आलेले आहेत, गणपती बाप्पा येत आहेत. गेल्या वर्षी जरा तरी काहीतरी घेण्यासाठी परिस्थिती होती भावांच्या बाबतीत. आता पैसे देऊन सुद्धा फुलांची क्वालिटी तशी मिळत नाही. अच्छा, खूप इच्छा आहे गणपतीसाठी खूप छान छान फुलांचे डेकोरेशन वगैरे करायची. हां, पण पैसे खर्च करायची तयारी असून सुद्धा चांगली फुलंच मिळत नाही. तर महागाई असली तरी पूजेकरिता आवश्यक असल्याने फुलांची खरेदीही केली जात आहे. तर विक्रेत्यांनी फुलांच्या किमतीबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काय किमती आहेत, कशा प्रकारे यंदा फुलांच्या किमतीमध्ये वाढ झाली? वाढ म्हणजे बाकीची व्हाईट फुलं महाग आहेत आणि गोंडा साधारण 80 रुपये किलो व्हाईट फुलं महाग आहेत. अच्छा, जे मेन फुलं लागतात ना ती फार महाग आहेत. अच्छा, हिशोबाच्या बाहेर. किती टक्क्याने किमतींमध्ये वाढ झाली फुलांच्या? गेल्या गुरुवारी होती 200 रुपये किलो, 100 रुपये वाढली. ओके, 300 म्हणजे 100-150 रुपयांनी फुलांची, कारण की त्याचा वापर भरपूर आहे. ओके, 40 साईडने फुलं जातात. ग्राहक जेव्हा खरेदीला येतात तेव्हा त्यांचा प्रतिसाद काय असतो? महाग ते घेतात, औषधी घेतात, काय प्रॉब्लेम नाही, बिंदास घेतात. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.